प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये मुलींचे 252 नग्न व्हिडिओ आणि फोटो। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा दावा, एसआयटी मार्फत चौकशी होणार। कबूतरखाना बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब। देशातल्या कुठल्याही व्यक्तीनं कोर्टाच्या आदेशाचा भंग करू नये। कबुतरांना अन्न पाणी टाकणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश। भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदान चोरलं, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप। मतं कशी चोरली याचे स्क्रीनवर दाखवले पुरावे। महाराष्ट्रात 40 लाख मतदारांची नावं संशयास्पद, राहुल गांधींचा आरोपांचा बॉम्ब। राहुल गांधींचं एकतर डोकं चोरीला गेलंय, नाहीतर डोक्यातून चिप चोरीला गेली। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार। युतीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही ठाकरे बंधू सक्षम। मनसेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीबाबत कुठल्याही अटी-शर्ती नाहीत, ठाकरेंचं विधान। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन। पुण्यात मनसेमध्ये नव्या नियुक्त्या होण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून 3 केंद्रीय कमिट्यांची स्थापना। महायुतीतील अंतर्गत पक्षांतराला बंदी। महायुतीत तणाव निर्माण होऊ नये म्हणून निर्णय। सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा आता एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देणार नाहीत। बीड दौऱ्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी। तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो, नाहीतर मी जातो। कुणाला पालकमंत्रीपद घ्यायचं त्यांनी घ्या, अजित पवारांचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे। भाजप आमदार विजयकुमार गावितांचा निशाणा। गावितांच्या विधानाने वाद विकोपाला। गावितांचा आमच्या पाडवींवर गंभीर आरोप। गडचिरोलीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या 6 मुलांना ट्रकने चिरडलं, 4घांचा मृत्यू, 2 गंभीर। अपघातानंतर गावकऱ्यांचा चक्का जाम। मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत। परभणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। बाबाजानी दुर्राणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुहूर्त चुकल्यानंतर काँग्रेसला साथ। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं गोव्यात महाअधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीसांसह राज्यातले ओबीसी नेते महाअधिवेशनाला उपस्थित। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला महत्त्व। खालिद का शिवाजी चित्रपट उद्या प्रदर्शित होणार नाही। केंद्र सरकारची दिग्दर्शकाला नोटीस। चित्रपटाच्या कथानकाचे इतिहासकालीन पुरावे, तज्ज्ञांचे संदर्भ सादर करण्याचे आदेश। कोल्हापूरच्या सातवे गावामध्ये शाळेची भिंत कोसळली। दुपारी मुलं जेवायला व्हरांड्यात बसल्यामुळे अनर्थ टळला।